अमरावती जिल्ह्यातील तपोवन क्षेत्रात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत। बिबट्याचे हल्ले आता केवळ वन्य प्राण्यांपुरते मर्यादित नसून नागरिकांनाही त्यांचा धोका निर्माण झालाय। या संदर्भात तपोवनमधील नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि त्यांना निवेदन देत आपल्या व्यथा मांडल्यात। अमरावती शहरालगतच्या तपोवन परिसरातील नागरिक सध्या बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे प्रचंड धास्तावले आहेत। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील अनेक लेआउट्समध्ये कोणतीही विकास कामे न करताच भूखंड विकण्यात आले आहेत। त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या अपुऱ्या सोयी सुविधांसोबतच बिबट्याचा सततचा वावर नागरिकांच्या चिंतेत भर टाकत आहे। रात्री अपरात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। विशेष म्हणजे बिबट्याने आतापर्यंत अनेक कुत्र्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले आहे आणि आता स्थानिकांना बिबट्या मानवावरही हल्ला करेल अशी भीती सतावत आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। सर, माझं नाव लक्ष्मी भगत आहे। आम्ही तेजस विहार तपोवन टेकडीजवळ राहतो सगळेचे सगळे। तिथे मागे काही दिवसापासून खूप जास्त बिबट्याचा वावर आहे। एक दोन जणांना त्यांनी म्हणजे लहान लेकरांवर चालत्या गाडीवर पंजासुद्धा मारलेला आहे। त्याची बातमी काही दिवसापूर्वी आली होती पुन्हा राजुरा मासोद रोडवर। आणि आता काही दिवसापूर्वी तर त्यांनी मंदिरामध्ये एका कुत्र्याला मारलेलं आहे आणि एक सोडून 4 आहे। आम्ही कंप्लेंट केली, खूप जणांना केलेली आहे। फॉरेस्टवाले आले त्या दिवशी बलवंत भाऊच्या याच्यावरून। त्यांनी फक्त कॅमेरे लावले 2, पण कुठल्याही प्रकारचा ट्रॅप जे कंटिन्यू पकडायला ठेवला पाहिजे असं काहीच त्यांनी ठेवलेलं नाही आहे। त्यांना व्हिडिओ दाखवले, आम्ही लाईव्ह व्हिडिओ दाखवले की बघा कसा आहे तो बसून, बाकी ठिकाणचे सगळे व्हिडिओ दाखवून अजूनपर्यंत काहीच कारवाई झालेली नाही। रात्री बेरात्री आम्हाला त्या रस्त्याने यावं लागते। एक तर त्या रस्त्याचा जर तुम्ही येऊन बघितलं तर पूर्ण जंगलाचा रस्ता आहे। आता कुठेतरी प्रयत्नांनी तो रस्ता सुरू करण्यासाठी तिथलं काम सुरू झालेलं आहे, तेही फक्त दगड टाकून झालेलं आहे। अजूनही त्याच्यावर पूर्णपणे खडीकरण झालेलं नाही आहे। आणि ह्या घटना जर आम्हाला रात्री बेरात्री येताना जर आणखीन काही झाली, मुलांना हानी झाली, ट्युशनवरून मी स्वतः ट्युशन घेते तर रात्री 9-9 वाजता मुलांना घेऊन जाते। लाईट नाही, काहीच नाही। तुम्ही एकदा त्या दिवशी रात्रीच्या वेळेस येऊन पहा कुठल्याही दिवशी आणि मग समजेल तुम्हाला की त्या रस्त्याने किती भीतीचं वातावरण असते। म्हणून फक्त वाट पाहावं लागते आम्हाला नाक्यावर थांबून की कोणीतरी सोबत जायला 2-3 गाड्या भेटतात का, तर आम्ही सोबत जाऊ म्हणून त्यांच्या याचीच तक्रार घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहे। तपोवनमधील नागरिकांची ही समस्या अत्यंत गंभीर आहे। बिबट्याच्या दहशतीमुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे।